वर्षी 9चं वर्ष आहे. 9वी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. कोकण मला तू जयवंत शाळेत काय येतो? शिकायलाच फक्त येतो का? वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासाला. मला सांग, तुझे वडील काय करतात का? कारखान्यामध्ये जातात. बरोबर. हे काय सांगतो तुला, प्रत्येकाची आपले आई वडील आहेत. इथं पूर्ण क्लास वन ऑफिसर आहे, उच्च अधिकारी आहे आणि त्यांची मुलं आपल्या शाळेमध्ये शिकायला. त्यांना मस्त 80-90 हजार रुपये पगार आहे, लाख पगार आहे मासिक सॅलरी. आणि त्यांची पोरं आपल्याकडे शिकायला आहेत. कोण असं तुमच्या वेळी बघा मला, कोण असं गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि आपल्याला नाही. आपण सामान्य लक्षात कुणाचे आई वडील दोघं पण कामाला असतात. कुणाचे वडील दिवसभर काम करत लक्षात घ्या. आई पण त्या वाड्याचं काम करत असते दुसऱ्याच्या घरी जाऊन आणि तुम्हाला शिकवत असतात. लक्षात बघा, मी ऑब्झर्वेशन करत असताना म्हणजे असं बाहेर आपलं निरीक्षण असतं, भरपूर निरीक्षण करत असताना मला एक रिक्षावाला गाठ पडला होता. सकाळी बरोबर 6 वाजता निघत असतात. त्याला विचारलं नंतर ना, सकाळी 6 वाजता निघणार. लक्षात घ्या, शाळेतल्या मुलांनाच पिकअप करणार, शाळेमध्ये सोडणार, तिथून तो जाणार आणि चौकामध्ये त्या ठिकाणी रिक्षा रेषे लावणार आणि तो तिथं फक्त एक 5-10 रुपयाच्या वडापावावर दिवसभर मला कधी डबा मिळायचा, कधी डबा मिळत नव्हता. त्या घरातील परिस्थिती बेकार होती. पोरं 7वी 8वीला पोरं होती. लक्षात नाही, तुमच्या वेळेस मुलं होती ती. आणि खरोखरची घटना आहे, एकदा मी पाहिलं होतं असं. आणि तो रिक्षावाला आहे फक्त एका वडापावावर पूर्ण दिवस लागतो. आणि आता वडापावची किंमत आपल्याला माहिती आहे, 25 रुपये 20 रुपये आता किंमत आहे. आणि त्यात तिथे स्वस्त कुठं मिळतोय तो त्यात बघत होता. का बरं? 4 पैसे आपल्याला वाचायला पाहिजे. 4 पैसे वाचून त्याला काही बिल्डिंग बांधायची होती का? नाही. त्याची मुलं लहान आहेत, 7वी 8वीला आहे. त्या मुलांना शिकवायचं, त्याला मोठं करायचं कोणाचं. कारण जी परिस्थिती त्या रिक्षावाल्यावर आलेली आहे, दिवसभर काम करतोय, रिक्षा चालवते, सकाळी 6ला उठून आणि एका वडापाव दिवसभर काढतोय आणि संध्याकाळी लेटने घरी जातो. लक्षात घ्या, 7-8 वाजता घरी जातो आणि तेव्हा पण त्याला रात्रीचं जेवण मिळते. त्याच्यावर ही जी परिस्थिती आलेली आहे, त्याच्यामुळं शिक्षण न घेतल्यामुळे ही परिस्थिती त्याच्या मुलावर येऊ नये म्हणून हा दिवसभर कष्ट करून त्या ठिकाणी काय करतो, पैसे मिळवून 1-1 रुपया जमा करून त्या ठिकाणी तुम्हाला मुलाला शिकवत असतोय. मी 7वीला आणि 8वीला मुलगा होतो. नंतर विचारलं बाबा तुम्ही मेहनत करतायचा नाही का वडापाव मी, कारण मी त्याला 2-3 वेळा एकच काय एकाच ह्याच्यामध्ये निरीक्षण 2-3 वेळा तुम्हाला दिसला होता वडापावच्या गाड्या. विचारायचं कारण आपली सवय तशी आहे, नानवटी व्यक्ती असेल का मदत करणे किंवा काय. आणि त्यांना सांगितले बाबा माझ्यावरची परिस्थिती आली आहे, मुलांवर माझ्या येऊ नये, त्यांनी मोठे शिकायला आणि त्यांनी असं पुढे जाऊन रिक्षा चालवू नये किंवा मागावर पाळी करू नये, पेंटिंगचं काम करू नये, सेंटरिंगचं काम करू नये किंवा मुलं वाया जाऊ नये. यासाठी मी 1-1 रुपया साठवून 1-1 मिनिट वाया नाही घालवता मी दिवसभर कष्ट आणि पैसे साठवून त्या मुलांच्या शिक्षणासाठी मी खर्च करतो. आणि शिक्षणासाठी खर्च केल्यानंतर ना त्या मुलांना त्याची कदर पाहिजे. लक्षात घ्या. आणि बघा, एक मुलं कसे आहेत तुमचं सांगत नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगतो. एक मुलं या ठिकाणी शाळेत येतात, वर्गात बसतात, फक्त टाइमपास करतात. तेव्हा इतर शाळांमध्ये फक्त टाइमपास करून होतात. काही मुलं 7वी 8वीची सिगरेट, विडी, तंबाखू अशा नादी लागल्या. लक्षात ज्याची ती तरुण पिढी आहे वाया चाललेली आहे. म्हणून आपल्याला आपल्या आईवडिलांनी जे काही कष्ट केलेलं असतं सर्वांची जाण पाहिजे. लक्षात घ्या, कारण ते आपल्या भविष्यासाठी, आपल्या करिअरसाठी, आपण काही मोठं अधिकारी होण्यासाठी. बघा, आज IPS विद्यावडवणे मेंढपाळाचा पोरगा, तो मेंढपाळाचा पोरगा काय फक्त मेंढ्या राखत नव्हता. लक्षात घ्या, मेंढ्या होत्या त्यांच्या खूप साऱ्या, पण तो 2 वर्ष पूर्णपणे डेडिकेशन देऊन स्ट्रगल करून दिल्लीमध्ये त्याने क्लास लावला, पुण्यात इंटरव्ह्यू दिला होता, तेव्हा तो सिलेक्ट झाला. आणि मीडियामध्ये TRP वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी सांगत असतात. तशा प्रकारे जर आपण अभ्यास केला, आपल्या आई वडिलांचं कष्ट आपल्या नजरेसमोर नेहमी ठेवायचं. लक्षात घ्या, नेहमी ठेवायचं. आणि ते कष्ट ज्यावेळेस आपण नेहमी लक्षात ठेवणार आहे, आपण ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करणार आहे, त्यावेळेस आई वडिलांचा चेहरा आपल्या समोर आणायचा.
त्याचं कष्ट चेहरा समोर आणायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची. लक्षात घ्या, निश्चितपणे आपण काय होणार, मोठं गुण त्यांची स्वप्न आपण पूर्ण करणार. घ्या, अधिकारी गुण आपला त्यांना वडापाव चालायचा काय मोठं झाल्यावर त्याच्या अपेक्षा काय, मुलग्यानं मोठं व्हायला पाहिजे. ते मला काय केलं नाही ते चालते, म्हणजे पोरग्याला आई वडिलांनी काय केलं नाही ते चालते, मुलग्यानं मोठं व्हायला पाहिजे, त्याला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, त्याला घर मिळायला पाहिजे चांगलं. शेवटी त्यानं पण आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. मोठ्यानं म्हातारपणाची काळजी झाली पाहिजे आधारासाठी. तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. समजलं ना? तर इथून पुढं आपण या रिक्षावाल्याच्या गोष्टीवर एक गोष्ट नव्हती, तरी सत्य परिस्थिती आहे लक्षात. आणि यात आपण लक्षात घेऊन आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची.